सावी, सावित्री, चल बाळ. चल, नायगावला जायचं आपण. आबा, म्या नाही येणार. कारण काय यायचं? काय कारण आहे मला विचारतेस? आंधळी झालीस का सावी? नाही आबा, आंधळ काय म्हणायचं. उलट माझ्या मालकानं मला जी दृष्टी दिली ना, ती समद्यांना मिळावी असं मला वाटतं. ऐक सावी, हे शिकलेल्या बाईचं शानपण मला नको सांगू. चल बघू तू, चल. नाही आबा, माझे मालक घरात नाहीत. मी नाही येऊ शकत तुमच्यासोबत. तुझा मालक महत्वाचा, तुझा आबा महत्वाचा नाही. आबाच्या शब्दाला काडीची किंमत नाही. नाही आबा, अहो असं नका समजू तुम्ही. तुमच्या शब्दाला लय किंमत आहे. पण म्या कुठं जायचं, यायचं, काय करायचं हे आता मालकांच्या शिवाय काही घडत नाही बघा. असं का बोलतेस पोरे? हे सावे, तुझ्या करणी केली का कुणी? काय झालं? अहो पुण्यातली माणसंच अशी आहेत, इथं भूत फिरकत बी नाही. तुझी दशा बघितलीस का सावी? अगं रागात फुटले. ह्याच रक्ताची उद्या शाई होईल आणि त्या शाईतून लेकी बाळी शिकतील, लिवतील. मला समजून घ्या. तुमचे आशीर्वाद असू द्या आबा. आज ह्या निमित्तानं तुम्ही मला आशीर्वादच द्यायला आलात बघा. तुमच्या सावीची काळजी नका करू तुम्ही. जशी तुम्हाला माझी काळजी वाटते ना, तशी माझ्या मालकांना बी माझी काळजी आहे. मला कसला बी त्रास नाही दाबा. विश्वास ठेवा माझ्यावर. त्रास नाही सावी. लोक सावी, या पोरा, तुझ्या आवाज ऐक पोरी. एवढा ऐक तुझ्या आवाज. हे सोड समजा. तू चला आपल्या घरला, आपण तिथं बोल. आबा समजून घ्या. मालक नाहीत घरात. मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. ऐका माझं. आणि मालक बी येऊन मला बोलले ना की तुझ्या आबा सोबत जा. नाही यायची नाही आता. प्रश्न फक्त ह्या एका लेकीचा नाही, माझ्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक लेकीचा आहे. पोरींची जी शाळा काढली ना, त्याची समधी मदार माझ्यावर आहे. मला उभं राहावंच लागणार आहे आबा. मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर.